भाजपा ट्रान्सपोर्ट सेल प्रणित संघटनेकडून मराठी बोला महाराष्ट्र जोडा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। प्रवीण दरेकर, सरनाईक, मुनगंटीवार, रितू तावडे हे उपस्थित होते। मराठी आणि उत्तर भारतीय वाद लावण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। मराठी माणूस आणि उत्तर भारतीय हीच देशाची ताकद आहे असंही दरेकरांनी म्हटलंय। तर 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकला नाहीत तर कारवाई होणार असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिलाय। आणि त्याच्यामुळे मराठी आणि उत्तर भारतीय अशा प्रकारचा वाद लावण्याचा कोणाची इच्छा असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये होणं नाही। उत्तर भारतीय मराठी शिकायला तयार आहेत आणि महाराष्ट्र, मुंबई त्यांना स्वीकारायलाही त्या ठिकाणी तयार आहे। महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि उत्तर प्रदेशचा हिंदी भाषिक हेच या देशाची ताकद आहे। मराठी जो भाषा है टेम्पररी भाषा, जैसे हम बोलते हैं संवाद, प्रवासियों के साथ संवाद, अगर आप नहीं आता है तो आपके ऊपर कार्रवाई होगी। तो मैंने गलत क्या कहा? आज मैं वही भाषा में वापस बोल रहा हूँ कि महाराष्ट्र में अगर आपको व्यवसाय करना होगा, महाराष्ट्र में अगर आपको काम करना होगा तो मराठी अनिवार्य है, मराठी आना ही चाहिए, जो आपको 15 अगस्त तक सीखनी है। मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात त्यांना बोलवल्याचा आम्हाला विरोध नाही, त्यांच्या मोठेपणावर आमची शंका नाही, पण तुम्ही असे वक्ते बोलवताय की मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाच्या मंचावरून 1.5 तास त्या मनसेच्या कार्यक्रमात मराठीमध्ये भाषण जावेद अख्तर साहेब करताय, पण तुमच्या कार्यक्रमात तुम्ही मराठीत भाषण कराल। पण माझा रिक्षावाला मराठी शिकण्याचा प्रयत्न करणार असेल, केलाच पाहिजे त्याने, तर त्याच्यावर हात उगारत असाल तर हा तुमचा दुटप्पीपणा आहे। सामाजिक कार्य केली की प्रचाराची गरज पडत नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। तुम्हाला हवं असेल तरच मत द्या असंही गडकरी यांनी म्हटलंय। लोकांनी मला 3दा निवडून दिलं, 4थ्यांदा देखील निवडून येणार असा विश्वास सुद्धा गडकरी यांनी व्यक्त केलाय। लोकांना मी जवळ 90% सामाजिक कामच करतो आणि माझा अनुभव आहे की सामाजिक कार्य चांगलं केलं तर राजकीय प्रचार करण्याची गरज नाही। आणि म्हणून मी लोकांना सांगतो, तुम्हाला गरज असेल तर मला मत द्या, नसेल तर नका देऊ। आणि मी म्हणेन तेच करीन, तुमच्या म्हणण्यानी चालणार नाही तरी लोक मला मतं देतात, 3दा आलो निवडून आणि पुढच्या वेळी येईन जोपर्यंत उभा राहील, कारण लोकांना चांगलं पाहिजे आहे। सिंधुदुर्गात 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। सिंधुदुर्गात खारेपाटणमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। सिंधुदुर्गच्या खारेपाटणमधली ही दृश्य आहेत। विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पावसानं हजेरी लावली। 2 दिवसांपासून या ठिकाणी पाऊस सुरू आहे। गोंदियामध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत सापडले। कापणीच्या तोंडावर पावसामुळे पिकांना फटका बसलाय। पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते। भर पावसात मका वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली। भंडाऱ्याच्या लाखणी तालुक्यातील पावसामुळे मका पिकाला फटका बसलाय। रत्नागिरीमध्ये बेनगी गावात वादळी वाऱ्याचं थैमान पाहायला मिळते। वादळी वाऱ्यामुळे गावातील क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात एकच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं। अमरावतीत समृद्ध पंचायत राज अभियानातून डावलल्याचा आरोप करण्यात आलाय। धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगरला डावलल्याचा आरोप होतोय। पुरस्कारापासून वंचित ठेवण्यासाठी डावलण्यात आलं असा आरोप केला जातोय। ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकानं षडयंत्र रचल्याचा आरोप आहे।